सकाळ माध्यम समूहातर्फे मायभूमी अभियानांतर्गत शेतकरी महिलांसाठी एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। यासाठी कृभकोचं सहकार्य लाभलं। कृषी क्षेत्रात महिलांचं मोलाचं योगदान आहे। महिलांना शेतीची नवनवी तंत्र शिकवणं गरजेचं आहे। यासाठी कृभकोच्या सहकार्यानं मायभूमी अभियानांतर्गत महिलांच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। महिलांमुळे मानवाला शेतीची कशी ओळख झाली ते कृषीभूषण विश्वास भाऊंनी सांगितलं। मी एक वेळा माणूस आहे आणि नम्रपणे आपल्या सर्वांच्या पुढे नमूद करतो की आज सुद्धा अजून सुद्धा आणि अनंत जन्म घेतले तरी शेती करणार नाही इतका हा मोठा विषय आहे। कळत नाही हो, जितकं तुम्ही तिच्यामध्ये डिव्होट व्हाल, जितकं तिच्यामध्ये तुम्ही तुमचा आत्मा ओतताल, मन ओताल, मनगट ओताल, इतकी खोलात जाते की आपण आपलं आत्मपरीक्षण करतो की शेती हा विषय काय। शेती हा विषय असा आहे, शेती हे अंतिम सत्य आहे आणि ह्या शेतीचा पहिला संशोधक विश्वाच्या पाठीवर साळुंखे साहेब या माझ्या माता भगिनी आहेत। या कार्यशाळेत आल्यानं महिलांनी आपल्याला नवनवीन तांत्रिक माहिती मिळायला मदत झाल्याचं म्हटलंय। यावेळी महिलांना बीज प्रक्रियेचं प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलं। शेतकरी मेळावा कार्यशाळा घेतली ते आम्हाला खूप चांगली वाटली आणि त्याच्यातून आम्हाला म्हणजे चांगलं शिकायला मिळेल। आम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने शेती करू। कृभको आणि सकाळ या कार्यक्रमामधून, या कार्यशाळेमधून आम्हाला शेती कशा प्रकारची केली गेली पाहिजे, त्याच्यात कोणत्या प्रकारचे पिकं घेतले गेले पाहिजे, कुठल्या प्रकारची खतं वापरली गेली पाहिजे, कुठल्या प्रकारचे बियाणं वापरली गेली पाहिजे, माती परीक्षण केलं गेलं पाहिजे, या अशा भरपूर चांगल्या गोष्टी शिकायला भेटल्या। या अशाच वेळोवेळी मार्गदर्शन झाले की जवळपास सगळ्या महिला ह्या शेतीविषयी चांगला प्रतिसाद मिळेल। या कार्यशाळेत महिलांना बियाण्याबरोबर खत व्यवस्थापनाची माहिती देण्यात आली। अशा कार्यक्रमामुळे महिलांच्या ज्ञानात आणि आत्मविश्वासात नक्कीच भर पडणार आहे। जितेंद्र पाटील सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, जळगाव।